जे काही आहे त्यातला जर सांडावा जरा खाली घेतला तर बरं पडेल. तर घेतलाय का नाही? खोलीकरण आणि थोडं रुंदीकरण पण केले, काल परवाच केलेलं आहे, पण खाली एकदम त्याच्यामुळे तिथं की लोकांची मागणी की ब्लास्टिंग करून नाही दादा. काय काय लोकांचं म्हणणं आहे की ब्लास्टिंग केलं तर ही इकडे डॅमेज होईल आणि ते फुटून जाईल हादऱ्याने. मग रुंदीकरण करता आलं तर अजून करू शकतो आपण. तसं नाही रे बाबा, आता त्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात झाडं फोटो तरी दिसत आहे, तर त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं जरा मुरुम टाकला आणि त्याला मजबूत केलं तर थोडं पुराणी जर तोडू शकतो किंवा चांगला कोयता असेल तर चांगल्या कोयत्याने पण तोडता येईल. मग ती तेवढा झुडपं जर काढली, झुडपाच्या मुळ्या पण डॅमेज करतात ना तिथं, त्याच्यातनं एखादा जर सांद मिळाली पाण्याला की तसंच गळ पडेल. दादा जेवढं शक्य आहे ना तेवढं काढण्यासारखं काय ते आम्ही बरोबर जाऊन काढून घेतो. आज उघडीप दिसतीये. आपण चांगले कोयते जर घेतले आणि ते तळातनं ऊस कसा तोडतो तसा तळातनं तोडायचं आणि ते तळातनं तोडून ते तेवढा जो भराव आहे त्या भरावावरच माल टाकायचा. जास्त माल टाकला की त्याला माल टाकताना पण माणसं जाऊन येऊन ते जरा दबून बसेल. बारका जर रोलर असेल तर आणखीन चांगलं होईल. आजच्या आजच केलं पाहिजे. त्याच्यामध्ये निधीची कुठं काही कमतरता असेल तर मी तुम्हाला ती व्यवस्था करतो. मी कलेक्टर, तुम्ही पण आहात, आपल्याला लगेचच ते पैसे थोडेसे उपलब्ध आहेत, पण तुम्ही पण सहकार्य करा. कधी कधी काय करतात काही विचित्र म्हणजे वेगळ्या विचाराची लोक त्याच्यातनं कसं आणखीन 2 पैसे उकळता येतील असा प्रयत्न करतात. आपण तुमचा मुद्दा काय आहे? तुझ्या वर कोण आहे तिथं? त्यांना का सांगण्याची गरज आहे का आपल्या आपण निर्णय घेऊ शकतो? मी बोलून घेते ना, मी बोलून घेते आणि मी तिथं माणसं माझी तलाठी सर्कल सगळेच लावून मी करून घेते आणि झुडपं वगैरे. डीसीप साहेब जे हुशिंग साहेब त्यांना एकदा मग बोललं तर कसं? अरे बोलू ना. एक मिनिट, कालच्या कॅबिनेटमध्ये आताच्या अडचणीच्या काळामध्ये कुणी फार नियमावर बोट ठेवण्याचं कारण नाही. पहिल्यांदा माणसं कशी आपल्याला सुरक्षित ठिकाणी नेता येतील आणि एखादा धोका असेल आणि त्याच्यात आता इथं सगळे म्हणतात की गावालाच त्याचा धोका आहे आणि जवळपास चिकटलेला आहे. उद्याचा 27-28चा पाऊस जर दुर्दैवाने पडू नये, पांडुरंगाला प्रार्थना आहे, पण पडला तर पुन्हा प्रश्न येईल ना बाबा. बरोबर आहे. कशाला आणखीन कुठं त्याचा नंबर सोबे आपल्याला फॉरेस्टचं काम करताना थोडंसं ते फार नियमावर बोट ठेवतात. बाकीचं कसं तुमचं रेव्हेन्यूचं असेल, PWDचं असेल, जिल्हा परिषदेचं असेल तर आपलं आपण करू शकतो, तो काही प्रश्न येत नाही. आता कुठं बघायचे काही? आपण आता रेव्हेन्यू विभागाने निर्णय घेतलाय पानन रस्त्याच्या करता मुरुम जर लागला तर त्याला रॉयल्टी भरायची असे निर्णय मुख्यमंत्री परवाचा कार्यक्रम तुम्ही ऐकला असेल. तर पानन रस्ते वाहून गेलेले असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी मुलांचं शाळेमध्ये जाण्याचं सगळं प्रश्न निर्माण झालेला. तर तिथं थोडं अजून 1-2 दिवसामध्ये जरासा मुरुम आपलं काढता JCBने किंवा कुठल्यांनी काढायला यायला लागला की आपण त्याला प्राधान्य देतो. त्यांनी आमच्याकडे सांगितलं की आम्ही हे कुठला रे पानन रस्ता इकडे? आता ते मुलांचं आता होते कुठला पानन रस्ता म्हणताय तुम्ही? शेरवस्तीचा तेच विचारतोय ना. त्यांना सांगतोय की बाबा आम्ही ते सगळेच जिथं लोकांना किंवा मुलांना मुलींना शाळेत जावं लागतं अशांना आपण प्राधान्य देऊ. ताई तुमचं काही कितीची बॉडी आहे? 13 अधिक 1 का 13? पलीकडल्या बाजूला गोरेवाडीमध्ये तर द्यायलाच लागलो म्हणून मागणी जिथं गरज पडली तिथं आम्ही ऑलरेडी ज्यांनी मागणी केली त्यांना आम्ही देतो साहेब, खात्री करून. ठीक आहे. फक्त तो मुरुम त्याच कामाला आता आपण एकमेकाला सगळे सहकार्य करू की त्याच्यातनं चुकीच्या गोष्टी व्हायला नको.